नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण येथील पंचायत समिती या ठिकाणी दिनांक 23 जून रोजी शासकीय आढावा बैठक घेण्यात आली। पैठण तालुक्यातील विविध शासकीय विभागामार्फत राबविण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या योजनांची माहिती घेण्यासाठी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, कृषी अधिकारी, कृषी सेवक, ग्रामीण आणि शहरी आरोग्य विभाग, भूमी अधिलेख मंडळ अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वनरक्षक, सामाजिक वनीकरण, पशुसंवर्धन, रेशम विकास, महावितरण, तालुका क्रीडा विभाग, मत्स्य व्यवसाय, भूवैज्ञानिक आणि भूजल, नगरपालिका, महाविकास, महिला आणि बालविकास, तालुका शिक्षणाधिकारी या सर्व शासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक तालुका प्रशासन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली। सुरू असलेल्या आणि अर्धवट बंद योजना कामासंदर्भात संपूर्ण आढावा बैठकीत माहिती सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। आढावा बैठकीची सुरुवात गोठा मंजुरीच्या कामापासून घेण्यास सुरुवात झाली। त्यानंतर पांदण रस्ते, घरकुल योजना कामासंदर्भात माहिती विचारण्यात आली, परंतु परिपूर्ण माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देता आली नसल्यामुळे अधिकाऱ्यांची माहिती संकलन करताना मात्र दमछाक झाले। यावर खासदार कल्याण काळे यांनी मात्र स्पष्ट नाराजी व्यक्त केली आणि पुढील आढावा बैठकीत विषयाची पुस्तिका सादर करूनच बोलावे असे आदेश देण्यात आले आहेत। यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा लक्षवेधक जोरदार घोषणा छावा क्रांतीवीर सेनेच्या अनिल राऊत, पवन शिसोदे, साईनाथ कर्डिले यांसह मराठा युवकांकडून देण्यात आल्या। त्यानंतर खासदार कल्याण काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे विचारले असता मी सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या बाजूने असल्याचे काळे यांनी स्पष्ट केले। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।